शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे, हे सगळ्यांना माहिती. तो अमित शहाचा गट आहे, त्या पक्षाचे नेते अमित शहा आहे. दिल्लीमध्ये लागतो. पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं, तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या. आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्णा मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात आणि उठताना आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यांनी मागे फिरलं पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळाला तर ठीक आहे, पण अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झालेलं आहे. इथे या जिल्ह्यामध्ये दोन्ही बाजूला अहिल्यानगर असेल, शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल, विधानसभेला यश मिळालं नाही, हे खरं आहे. पण दोन्ही मतदारसंघामध्ये खासदार हे शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे. तुम्हाला माहीत असेल की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचे खासदार आहेत ना. लोकसभेला लोक मतदान करतात, अनेकदा विधानसभेलाही केलेलं आहे. त्याला कारण आपल्यालाही माहिती आहे. तुमचा कुठला मतदारसंघ? नगर शहर. नगर शहरामधले आमदार कशा पद्धतीने जिंकतात, त्यासाठी काय काय उपद्व्याप केले जातात, अचानक ते हिंदुत्ववादी कसे होतात, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. जोपर्यंत लोक काही भागामध्ये निर्भय होऊन मतदान करत नाहीत तोपर्यंत काही गोष्टी सहन कराव्या लागतात. नक्कीच नगर शहरामध्ये अनिल राठोड यांची कमतरता जाणवते या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण आता या भागातला मूळ पक्ष जो आहे दोन्ही भागात, हा शिवसेनाच आहे. लोकांमध्ये रुजलेला पक्ष हा शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाचं काम चालू आहे. एखाद दुसरी निवडणूक हारली म्हणजे त्या पक्षाला कमजोरी आली, तो पक्ष नष्ट झाला असं होत नाही. विशेषतः शिवसेनेच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जुना राजकीय पक्ष कोणता असेल तर तो शिवसेना आहे. आजही तो आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की पुढला जो काळ आहे, आता निवडणुका नाही आहेत, 2.5 वर्ष कोणत्याही निवडणुका नाही आहेत. काही भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदा, नगरपालिका झाल्यात, काही ठिकाणी व्हायच्या आहेत. हा सर्व काळ आम्ही सगळे पक्ष बांधणीसाठी आम्ही झोकून देणार आहोत. मी काल इथे आलो, पाहिलं, लोकांनाही भेटलो. आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख सुनील शिंदे, सगळे जिल्हा प्रमुख आहेत तिथे. उपनेते साजन पाचपुते आहेत आमचे. प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागलेलं आहे. ही वावटळ आहे. बरं, या जिल्ह्यामध्ये कोण आहेत ओरिजिनल? सगळे मूळचे काँग्रेसवाले आता शेपट्या घालून भाजपात गेले. आपली संस्थानं वाचवण्यासाठी गेलेत ना. जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे सगळे लोक आमच्या पक्षामध्ये होते. बाळासाहेब ठाकरेंच्या पायाशी बसायचे. मी बघितलेलं आहे. खुर्चीवर पण नाही बसायचे. हिंदू हृदय सम्राटांच्या पायाशी बसायचे तो उभे राहायचे. तेव्हा ह्यांना काही पक्ष वगैरे नसतो. या लोकांना जिथे सत्तेची हवा आहे, वारा आहे, तिथे जात असतात. आज फडणवीस आहेत, मोदी आहेत. उद्या राहुल गांधी जर सत्तेवरती आले देशात आणि महाराष्ट्रामध्ये परत महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे सत्तेत आले तर हे सगळे लोक आमच्या उंबरठ्यावर रांग लावून उभे असतील. जनतेचा नाईलाज आहे म्हणून काही प्रमाणात त्यांना मतदान करतात. पण ज्या पद्धतीनं इथे मतदान करून घेतलं किंवा झालं, हा भ्रष्टाचार आहे. साधारण 1 कोटी अपात्र महिला लाभार्थी
लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले हे समोर आलं आहे. 1 कोटी, साधारण 1 कोटी तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मतं विकत घेण्यासाठी. सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हा सरकारी तिजोरीचा अपहार आहे. का बँकेमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये 500 रुपयाचा अपहार झाला तरी गुन्हे दाखल होतात, त्यांना बडतर्फ केलं जातं. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यातलं अजित पवार दुर्दैवाने नाही, या तिघांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतली. ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं महिलांची मतं विकत घेतली इथपर्यंत ठीक आहे, पण अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झालेलं आहे. मग कोणावर तुम्ही गुन्हा दाखल करणार? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिकूट जे होतं त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे. मोदी युगामध्ये जर होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही. एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा काय विषय नाही. महाराष्ट्रातल्या या निवडणुकांविषयी तुम्हालाही माहिती आहे, निवडणुका या कशा पद्धतीनं होतात. त्यात माहिती घेऊन तुम्ही काय करणार? मलाही माहिती नाही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेत अजिबात पडलेलो नाही, मला काम आहे. मला काहीच माहीत नाही, हे माझं उत्तर आहे. कारण काही विषय असतात पक्षातले इतर लोक सांभाळत असतात, तर माझ्याकडे काही माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. टीएमसीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे. पोलिसांचा दबाव आता त्यांच्यावर आणला जातो, असं स्टेटमेंट ममता बॅनर्जींनी केलेलं आहे. नाही, हे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये हे गेले 40 वर्षापासून अशा प्रकारचं राजकारण होत असतं. खरं म्हणजे महाराष्ट्रात जे लोक सोडून गेले, पक्षांतर केलं, एका तिकिटावर निवडून आले आणि दुसऱ्या तिकिटावर त्यांनाही फोडायला पाहिजे होतं. हे मी म्हणत नाही, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. फुटला तर फोडा, पण तिकडे वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही. मुंबई व्यतिरिक्त ज्या निवडणुका होत्या पक्षाचे नेते कुठे दिसत नाही, असं कोणीच सांगितलं? मग मी कुठे दिसतोय? मी चंद्रावर दिसतोय का? आहोत ना आम्ही. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तिकडे बघा भूतकाळात जाऊ नका, असं नाही आहे. इथे जिल्हा प्रमुख बसले आहेत, संपर्क प्रमुख बसले आहेत, इथे कोणी यायला पाहिजे ते येतात. संपर्क प्रमुखांची जबाबदारी आहे. सुनील शिंदे या भागातले प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुखांवर जबाबदारी आहेत. हे देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकारने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे. काही निवडणुका स्थानिक पातळीवरती आम्ही सोडतो. हेलिकॉप्टर घेऊन, विमानं घेऊन कोणी ग्रामपंचायत निवडणुकीला फिरतं का? या देशाच्या इतिहासात पंडित नेहरूंना आम्ही कधी पाहिलं नाही, इंदिरा गांधींना पाहिलं नाही, वसंतदादा पाटलांना पाहिलं नाही, शरद पवारांना पाहिलं नाही. हे नवीन जे झंझट सुरू केलं आहे की ग्रामपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकांना चार्टर फ्लाईट, हेलिकॉप्टर घेऊन फिरायचं. स्थानिक निवडणुका या स्थानिक लोकांवर सोडल्या पाहिजे. शिंदे गटामध्ये पण खतखत कुठेतरी दिसतंय. अब्दुल सत्तारांच्या मुलाने बंडखोरी करत अर्ज भरला आहे आणि अब्दुल सत्तारांचं म्हणणं असं आहे की भाजप हा शिवसेनेला किंवा इतर शिवसेनेला किंवा इतर पक्षांना संपवायला निघाला. शिवसेनेला नाही, शिंदे गटाला, त्यांच्या गटाला असेल. आम्ही योग्य वेळी बाहेर पडलो. मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे असं मला कोणतरी म्हटलं. हो, आता कळेल त्यांना पॉयझन काय असतं ते. अंबादासांनी काल वक्तव्य केले की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं. असं अंबादासांनी वाटलं की नाही, आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे. मुळात
शिंद्यांबरोबर जे लोक आहेत तो पक्ष नाहीच आहे ना. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे आमचं. आणि सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई वृत्तीमुळं खटला चालत नाही. ज्या दिवशी खटल्याचा निकाल लागेल तो खटल्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल आणि तो आमच्या बाजूनं लागेल म्हणून त्या निकालाला सारख्या तारखा दिल्या जात आहेत. घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार नाही. पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यांनी मागे फिरलं पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही. भाजप या महाराष्ट्रामध्ये कधीच मोठा भाऊ नव्हता. महाराष्ट्राच्या युतीच्या राजकारणामध्ये कायम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना किंवा इंदुहृदय सम्राटांची शिवसेना हाच मोठा भाऊ होता. आणि शिवसेनेचं हे मोठेपण मान्य झालं नाही म्हणून त्याने शिवसेना तोडली आणि असे तुकडे केले. शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे. हे सगळ्यांना माहिती. तो अमित शहाचा गट आहे. त्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत. ते दिल्लीमध्ये बसतात म्हणून त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं. पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या. आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्णा मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात आणि उठताना धुंगणाला गवत लागलं असं त्यांच्या, असं त्यांना ते थांबावं लागतं. तेव्हा हा अमित शहाचा गट आहे. अजित पवारचा जो पक्ष पवारांचा हा अमित शहाचा पक्ष आहे. हे पक्ष नाही, ते त्यांचे गट आहेत. अमित शहाने निर्माण केलेले गट आहेत. नाही मला बघा हा त्यांचा अंतर्गत विषय, हा त्यांचा अंतर्गत विषय. मी त्याच्यावरती का बोलावं. पण मी वारंवार सांगतो की अजित पवारांचा जो पक्ष आहे तो भविष्यात राहणार नाही. स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, स्वतःच्या पक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची असं कोण नाही. विखे पाटील म्हणाले. ठीक आहे, विखे पाटील हे आमच्या पक्षामध्ये सुद्धा आले होते. ते आमच्या पक्षातून गेले तेव्हा आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक पक्ष फिरून आलेल्या माणसानं आमच्यासारख्या शिवसेनेतल्या निष्ठावंतांवर बोलू नये. हा निष्ठेचा अपमान ठरेल. ज्या काँग्रेस पक्षानं तुम्हाला सर्व काही दिलं त्या काँग्रेस पक्षाशी आपण आधी बेईमानी केली. मग तुम्ही शिवसेने आलात मग तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केली. आता तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात तरी किती काळ राहणार आहात. मग अशीच म्हणा जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत हे राहते. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं निष्ठावंताचं एकमेव नेतृत्व ते म्हणजे बाळासाहेब थोरात आहे किंवा त्यांचं कुटुंब आहे. यांनी सातत्यानं काँग्रेसचं नेतृत्व केलं कारण त्यांचं कुटुंब हे स्वातंत्र्य चळवळीतून आलेलं पुढे होतं. बाकी मला वाटत नाही कोणी असे असतील. देशात तुम्ही इंडिया आघाडी तयार केली भाजपच्या विरोधात. राज्यात देखील महाविकास आघाडी आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून सूर येतोय की दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजे. तर भाजपा विरोधात ही ताकद वाढत असेल तर तुम्ही अनेक वर्ष राजकारण करता, काय तुम्हाला वैयक्तिक वाटतं एकत्र आले पाहिजे दोन्ही शिवसेना? शिवसेना एकच आहे. मी कालही म्हणालो दोन शिवसेना असूच शकत नाहीत ना. शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना. आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं. जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा. मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं. शिंदे गटाशी मनोमिलन होऊ शकतं का शिवसेनेचं? माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऐकलं नाहीत आता. विधान परिषद निवडणुकीमध्ये कुठेतरी भाजपचा चष्मा दिसतोय आणि शिंदे गटाला किंवा राष्ट्रवादीला तुमच्या जागा भाजपचा वरचष्मा राजकारणामध्ये कधीच नव्हता. चोरांचं राज्य हे अल्पकाळ टिकतं. हा अपवाद आहे की 10 वर्ष टिकले. आज भारतीय जनता पक्षाची जर तुम्ही टॉप हायरकी काढली तर सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच लोक आहेत. तुम्ही पहा ना, भाजप स्वबळावर कुठेच नाही. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे अनेक वर्षाचे नेते आहेत. आसामचे मुख्यमंत्री हे काँग्रेसचे नेते आहेत. तुम्ही
त्यांच्याकडले मूळ जे लोक आहेत ते दाखवा मला कोण आहेत ते, काय आहे त्यांच्याकडे. आज महाराष्ट्रामधलं भाजपा काढा, सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाच आहे. नगर जिल्ह्यात स्वतःचं काय आहे, इकडे काय आहे.